चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी पुन्हा एकदा मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा मुद्दा अजेंड्यावर आला नसल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर महापौरांविरोधात जोरदार निदर्शने केली. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनी सभेवर काही काळ बहिष्कार टाकत कोरम पूर्ण होऊ नये यासाठी प्रयत्न केले. दरम्यान काँग्रेसमधील वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी ऐनवेळी सभागृहात उपस्थित राहत भाजपमधील आमदार मुनगंटीवार गटाच्या महापौरांना साथ दिली. त्यामुळे आवश्यक 22 सदस्यांचा कोरम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सभागृहात सुरू असलेल्या या घडामोडींची माहिती मिळताच भाजपमधील आमदार किशोर जोरगेवार समर्थक नगरसेवक तसेच काँग्रेसमधील खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवक तातडीने सभागृहात दाखल झाले. त्यानंतर सभागृहात जोरदार गोंधळ उडाला. या गोंधळात प्रत्यक्षात कोरम पूर्ण झाला की नाही यावरूनच दोन्ही बाजूंकडून तीव्र वाद निर्माण झाला. काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण घडामोडीनंतर भाजपमधीलच महापौर आणि त्यांच्यात पक्षातील काही नगरसेवकांमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान नेमकी सभा वैधरित्या पार पडली की नाही याबाबतही संभ्रम निर्माण झाला असून आता प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज होणाऱ्या आमसभेमध्ये कॉब नगरसेवकांचा विषय घेण्याकरता त्यांनी मागच्या वेळेस हो म्हटलं होतं आणि 3 जुलैची आमसभा स्वतः महापौरांनी रद्द केली. तेव्हा आम्ही महापौरांना म्हटलं होतं की 4 लाख लोकसंख्येच्या शहराचे महत्त्वपूर्ण विषय आपण आमसभा रद्द केली. पण त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही स्वीकृत नगरसेवकांचा विषय पुढच्या वेळेस घेणार आणि कायद्यानुसार घ्यावा लागतो. कायद्यानुसार आमसभा रद्दही करता येत नाही, ती पुढे ढकलू शकतो आणि जो अजेंड्यामध्ये विषय ते पूर्ण समोर घ्यावं लागते. त्यानंतर चंद्रपूर शहराकरता अमृत, सेवरेज असे मोठे विषय आहे. ज्या कंत्राटदारांनी 2 वर्षामध्ये पूर्ण शहर उद्ध्वस्त करून टाकलं, सत्यानाश करून टाकलं, उन्हाळ्यामध्ये टँकर लावावं लागल्या आणि अशा कंत्राटदारांना आम्ही जो स्टँडिंग कमिटीमध्ये दंड दिला होता तो सभागृहात दंड यांनी रद्द केला आणि त्या कंत्राटदारांना आजच्या आमसभेमध्ये यांनी मुदतवाढ देण्याकरता प्रस्ताव ठेवला. आमचा विरोध होता. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आमची युती आहे, आम्ही इथे विरोध केला या विषयाला. नगरसेवकांनी समजा विकासाला विरोध केला असता तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला एक आमसभा होती. 20 तारखेच्या पहिले महानगरपालिका अधिनियम आहे. 6 महिन्यामध्ये 2च सभा का घेतल्या महापौरांनी? आमचा विरोध असता तर आम्ही तर म्हणतो दर महिन्याला आमसभा घ्या तुम्ही. त्यांची स्वतःची इच्छा नाही जनतेसमोर नगरसेवकांसमोर येण्याची. एकूण 1/3 कोरम लागतो. 66 नगरसेवकांपैकी 22 नगरसेवक पाहिजे. इथे फक्त 19 नगरसेवकांनी सह्या केल्या आहे. त्यामुळे आजची सभा ही रद्द झाली आहे नियमानुसार. आरोप असा करण्यात आला आहे की कोरम नसताना देखील तुम्ही सभा चालवली आहे. यात काय तथ्य नाही. आता तुम्ही होते सगळ्यांनाच माहित आहे. इथे कोरम झाला आणि आमच्या सभेला सुरुवात झाली आणि 3 विषय मंजूर झाल्यावर आम्ही ती सभा तहकूब केली. मॅडम, तुमच्याच नगरसेवकांनी आरोप केलाय की तुम्ही नगरसेवकांनी जनतेसमोर येण्यासाठी घाबरता म्हणून 6 महिन्यात फक्त 3 आमसभा घेतल्या. मी कुठे घाबरत नाही. मला या शहराची एक संधी मिळाली आणि त्या संधीचं मला सोनं करायचं आहे, जनतेची सेवा करायची आहे आणि विकास कामासाठी आज तुम्ही बघितलं काय होतं तरी मी आज सगळे बसून आज तयार झाली या विषयासाठी आणि आज विषय आम्ही मंजूर करून आणि नंतर मी सभा तहकूब केली. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.